नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कांदे खराब होऊ नये त्याच्यासाठी काही टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगत आहे. तर त्या टिप्स आवडल्या तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर कांद्याशिवाय आपण कुठलाही पदार्थ करत नाही. प्रत्येक घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कांदाच खाल्ला जातो आणि कांद्याशिवाय फोडणी आपण कल्पनाच करू शकत नाही. मग ते कितीही महाग असोत, कांदे आपण खातोच आणि मार्केटमधून आणतोच. पावसाळ्याच्या सीझनमध्ये बाहेर आर्द्रता असते, ओलावा असतो आणि ह्या ओलाव्यामुळे घरात आपण जे कांदे साठवून ठेवतो त्या कांद्यांना कोंब फुटायला लागते किंवा खराब व्हायला लागतात आणि त्या कांद्याच्या सगळीकडे घाण वास येतो. तर ते कांदे पावसाळ्यामध्ये खराब होऊ नयेत यासाठीच मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये ते कांदे खराब होऊ नयेत यासाठीच आपण त्या टिप्स बघणार आहोत. आपले घरचेच कांदे असतील तर बऱ्याच प्रमाणामध्ये असतात आणि ते कांदे ओले असतात तेव्हा आपण साफ करून स्वच्छ करून ठेवतो, पण कालांतराने त्यातील जे वरचा जो पापुद्रा असतो, वरची जी साल असते ते सुकत जाते आणि त्या कांद्यामध्ये भरपूर अशी साल गोळा होते. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कांदे असतील तर ते साल कांद्यातली वेळेच वेळी काढून स्वच्छ करून ठेवायचे, नाहीतर त्या कांद्याच्या सालीमुळे सुद्धा कांद्यांना गरमी होते आणि त्यामुळे ते कांदे सडतात आणि जिकडे तिकडे दुर्गंधी पसरते. म्हणून वेळेच वेळी ती कांद्याची साल स्वच्छ करून कांदे व्यवस्थित स्वच्छ करून ठेवावे. नंबर 2 ची टीप आहे, कांदे आपण भरपूर प्रमाणामध्ये घरामध्ये आणतो तर ते आणलेले कांदे कशा प्रकारे साठवायचे आहेत. बऱ्याचदा काय होते, आपण आणलेले कांदे फ्रीजमध्ये स्टोअर करतो किंवा बरेच लोक फ्रीजमध्ये स्टोअर करतात. शक्यतोवर बरेच जण कांदे बटाटे फ्रीजमध्ये स्टोअर करत नाहीत, परंतु जे कोणी फ्रीजमध्ये कांदे बटाटे स्टोअर करून ठेवतात तर ते इथेच थांबवायचं आहे. त्यांनी फ्रीजमध्ये अजिबात कांदे आणि बटाटे ह्या दोन वस्तू फ्रीजमध्ये अजिबात स्टोअर करून ठेवायची नाही. आणि जे आपण कांदे घरात आणलेले आहेत तर त्या कांद्यांमध्ये हवेशीर कांदे ठेवावे आणि कांदे एकामेकाला एक चिकटणार नाही. थोडंफार असं दूर दूर अंतरावर डिस्टन्समध्ये कांदे ठेवावे, जेणेकरून कांद्यांना मोकळी हवा लागेल आणि कांदे आपले खराब होणार नाहीत. आता भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे कांदे असतील तर ते आपण खूप डिस्टन्समध्ये किंवा थोड्याफार अंतरावर तर ठेवू शकत नाही, एकामेकाला तर चिटकतातच ते कांदे. तर अशा वेळेस कांदे हवेशीर ठेवावे, हवा लागेल अशा ठिकाणी कांद्याची साठवणूक करावी, जेणेकरून की कांदे खराब होणार नाहीत. किंवा जाळीदार अशा भांड्यामध्ये, जाळीदार अशा बास्केटमध्ये कांदे साठवून ठेवावे, जेणेकरून कांद्याला हवा लागेल आणि कांदे खराब होणार नाहीत. कधी कधी काय होते, आपण मार्केटमधून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कांदे विकत आणतो आणि त्या पिशवीमध्येच असू देतो किंवा पिशवीतच ठेवून देतो, बाहेर काढून ठेवत नाही. तर पावसाळा सुरू व्हायच्या आधी किंवा पावसाळ्याचा सीझन सुरू झाला तर अशा वेळेस काय करायचं, पिशवीतून ते कांदे रिकामे करायचे आणि खाली एखादा पेपर अंथरून टाकायचं, जसं फरशीवर किंवा लादीवर पेपर अंथरून टाकायचं आणि त्या पेपरावरती आपण कांदे ठेवायचे, जेणेकरून ते कांदे खराब होत नाही. पेपर आर्द्रता शोषून घेते आणि त्यामुळे ते कांदे खराब होत नाहीत. आणि आता कांदे साठवायची शेवटची टीप कोणती आहे ते सुद्धा बघा. आपण जे काही कांदे मार्केटमधून आणतो, विकत आणतो, कधी कधी मार्केटमध्ये ओले कांदे येतात, पूर्णपणे वाढलेले नसतात किंवा कोरडे नसतात. तर शेतातील जे कांदा निघतो ते लगेचच मार्केटमध्ये येतो आणि तो कांदा ओला असतो, सुकलेला नसतो. त्यावेळेस आपण काय करायचं, सुकलेला कांदा बघून आणायचं. सुकलेला नसेल कांदा तर लवकर खराब होतो, म्हणूनच विकत घेताना ओला कांदा न घेता आपण कोरडा सुकलेलाच कांदा विकत घ्यायचा, जेणेकरून पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा कांदा खराब होणार नाही. तर ही काळजी आपण घेतली पाहिजे. कांदे स्टोअर करताना सगळे कांदे पसरवून ठेवायचे आहे आणि शक्यतो एकमेकांना चिकटवून ठेवायचे नाहीयेत, नाहीतर पावसाळ्याच्या सीझनमध्ये कांदे खराब होऊन जातात. यासाठीच कांदे खराब होऊ नयेत म्हणून आपण काही टिप्स बघितल्या. आशा करते तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा. नंतर भेटू पुन्हा अशाच एका युजफुल व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय.